खूप पाणी भरलंय यार. हे बघ पूर्ण विरार वे जलमय झालंय, जलमय. हे बघा डीमार्टच्या समोरच बघा, हे आमचं विवा कॉलेज आहे ते समोर, आणि त्याच्या समोर पाणी बघा. तो बघ कुठे चाललाय तो जादू बघ. इथे बघा किती छान आहे, हे एकदम वेट आहे ह्याचं, आणि हे आहे ओनली 92 रुपीजला. म्हणजे ह्याच्यामध्ये मी बाबूसाठी मी काहीही बनवू शकते यार, खूप मस्त आहे. सो गाईज, आज आहे विकेंड असल्यामुळे आम्ही घरी आहे, आणि आम्ही असं क्युटी रेडी झालं. आम्ही दोघे असे फ्रेश झालो, आंघोळ वगैरे झाली आमची, आणि आम्हाला तर जायचं होतं डीमार्टला. बट पाऊस एवढा आहे तर त्याच्यामुळे आम्हाला जायला नको वाटतंय. पण थोडा पाऊस कमी आला की डेफिनेटली आम्ही जाऊ, है ना आविर? आविरला खाली जायचं आहे ना, आविरला खाली जायचं आहे. तो मगाचपासून बोलतोय सकाळी उठल्यापासून की आपण खाली जाव्या. बट बघू आता पाऊस कमी आला की आम्ही जाऊ. तुझ्याही किचनमध्ये थोडं ती आवडते, तिथं झालं की मग पाऊस कमी आला की आम्ही जाऊ, है ना आविर? हां, तुला कुठे जायचं आहे? खाली फिरायला जायचं आहे. आपण मग फिरायला जाऊया. तू येणार ना फिरायला? कुठे जायचं आपण? मामाकडे जायचं. तुला मामाकडे जायचंय, आपण मामाकडे पण जाऊयात. हां, कसं जायचं? बाईकने जायचं का ऑटोने जायचं? हां, ऑटोने जायचं. तो रिक्षा आवडते, सो आम्ही रिक्षाने किंवा बाईकने जाऊ. बघू आता पाऊस कमी असेल तर, आणि तो बघतोय खाली कधी पाऊस कमी होतो, है ना आविर? आणि अशा पद्धतीने बघू आता पाऊस चालूच आहे, तो थोडा कमी झाला की आम्ही खाली जाऊ. ओके ना आविर? ओके. A few moments later. गाईज आम्ही आता निघालो डीमार्टमध्ये, सगळं रेडी, रेनशटर वगैरे घातले. तर हे बघा, हे असं आहे ना, एवढं पूर्ण असं पाणी भरलं होतं. सकाळी सागर कामाला जात होता पण तो रिटर्न आलाय त्या पाण्यामुळे, कारण एकही रिक्षा नव्हती, आणि आत्ता पण एकही रिक्षा नाही आहे. तुम्ही बघू शकता बाबा, हे बघ पाणी बघा खाली, ते बघ तिथपर्यंत पाणी. ऑटो नाही आहे, आणि हे बघा, हे एवढं पूर्ण रस्ता भरला होता. आता हे पाणी सरत एवढं गेलंय. पुढे पण अजून पाणी दिसतंय मला इथून, आणि पाऊस जरा थांबलाय. बाबा हे पाणी बघ. सकाळी किती गुडघे एवढं होतं ना, सकाळी म्हणे गुडघे एवढं पाणी होतं, आणि आता हे बघा इकडे. ओ गॉड, बाबूला रेनकोट नाही आहे, तर आम्ही रेनकोट घातले. पण आता हे आमचं बघा, इन गेटची इथे पाणी एवढं आहे. आता डीमार्टमधून आम्ही बाबूला रेनकोट आता घेणार आहे. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो पण त्याच्या साईजचं भेटलं नाही. हे बघा, बापरे, हे काय? हे ना दरवर्षीच आहे गाईज, विरार वेस्टला पाणी भरतं, आणि हे लोक गटारच ओपन करत नाही. मला सध्या तरी गटार दिसत नाही आहे. हे बघा, इथे पण आहे असं पाणी त्या साईडला. आता आम्ही ब्ल्यू पलच्या इथे आहोत, ब्ल्यू पलच्या खाली इथे असं पाणी. आणि आहे ना, मी पावसातून फर्स्ट टाइम बाहेर निघालेली आहे. हे बघा हे पाणी, बापरे, तरी हे कमीच आहे ना. सकाळी तर खूप पाणी होतं, म्हणजे हे बघा चप्पल. थँक गॉड. आता आम्ही अगरवालच्या इथे आहे, तर इथे एवढं नाही आहे पाणी साठलेलं. हा थोडासा रस्ता थोडा उंच वाटतोय. तर जातो आता डीमार्टमध्ये, आणि मी पाऊस जसा सुरू झाला ना तसं मी पहिल्यांदाच बाहेर निघाली आहे. तो छान वाटतंय, पण थोडंसं असं हे पण वाटतं यार, असं उदास वातावरण सगळं झालं आहे. छान वाटतंय पण.
बघू आता ना, जास्ती काही सामान नाही घेते, थोडंफारच घ्यायचे. वातावरण एकदम भारी झालंय, पण काय पण म्हणा. रस्ते खूप खराब होतात यार, चिखल वगैरे. बापरे, इथे बघ शप्पथ. हा रस्ता ना, तरी हा नशीब इकडचा थोडा खाली आहे. ह्यांचं काय चाललंय, हे लोक मच्छी पकडतात. देवा, एवढ्या पाण्यात पण मच्छी भेटते यांना, ह्या लोकांना. हा, एवढं घाण पाण्यामध्ये कसं ना मच्छी येतात. तिथे पाणी बघा, पूर्ण रस्ता भरलाय. तिथून येणारा रस्ताच बंद झालाय. सगळे इथे एकाच वेळेने येत आहेत, एकाच वेळेने जात आहेत. ॲक्च्युली हा असा सरळ जाणारा आहे वन वे, पण येणारी रिक्षा पण इथूनच येते, कारण इथे सगळं भरून गेलंय. खूप पाणी भरलंय यार. हे बघ, पूर्ण विरार वे जलमय झालंय, जलमय. इथे पण बघा, पण खूप सकाळपासून पाऊस झाला यार. गाईज, आमच्या इथून जायला स्टेशनला रिक्षा नाहीये, रिक्षाच नाहीये. माणसं ट्रकमधून जात आहेत किंवा पर्सनल व्हेकल असेल त्याने जातात. हे बघा इथे, बाप रे, हे बादल्या भरून हा काय करतोय. अरे, त्यांच्या पार्लरमध्ये पाणी गेले बघ, तनिष्क बंद आहे. हे बघा, जिथून मी हे केलेलं तनिष्क ते बंद आहे. हा आमचा डीमार्टला जायचा रस्ता आहे. चला, हा तरी नॉर्मली खाली आहे बाबा. कसं यार, पाऊस येतो, पाणी देतो, पण तितकंच नुकसान पण करून जातो. जर जास्त भरला ना, खूप नुकसान करून जातो. एकदाचा डीमार्टला हा, चल तिथेच लाव. हे बघा, डीमार्टच्या समोरच बघा, हे आमचं विवा कॉलेज आहे ते समोर, आणि त्याच्या समोर पाणी बघा. एकही रिक्षावाला नाही आहे. आता कुठे करणार पार्क, जाऊ दे इथेच कर डीमार्टला. आणि आल्याला पहिला मी हे उचललंय, सागर तिथे पुढे आहे. हे बघा, आम्ही सामान भरतो आणि त्याने हातात बघा काय घेतलं, तांदूळ. तू गपचूप तांदूळ खात होता. नाही खायचं, इथे तांदळाचं इथे त्याला बसवलंय, आणि इथे आम्ही एक एक पिशवी भरतोय. नाही खायचं अवीर, तांदूळ खातोय, कच्चा नाही खायचा. तुला पॉपकॉर्न पाहिजे ना, मी तुला पॉपकॉर्न घेऊन येणार. ओके. हे तेलाच्या सेक्शनमध्ये तर मोस्टली आम्ही ना हे फॉर्च्यूनचं वापरतो, पण आता मी विचार करते की मी हे वापरू, कारण ह्याच्यामध्ये फिजिकली रिफाईंड राईस ब्रॅन ऑइल, रिड्यूस बॅड कोलेस्ट्रॉल अँड इन्क्रीज गुड कोलेस्ट्रॉल आहे. बघू आता, सांगायला विचारते. मी घेऊन टाकलं. अगं तू काय झालं आता काय? ह्याला बघ, बाबूचा डायपर घ्यायचा आहे का? आता हा एक रेनकोट बघितलाय आणि आम्ही चष्मा घालून नटलोय. तिथे सगळ्या मोठ्या मोठ्या साईज आहेत, तर बघू आता ही साईज त्याला येते का. जादू जादू जादू. समोर काय कॅप आहे का? आम्ही इकडे बघ, हे बघा. इथे अशी कॅप पण आहे पुढे, म्हणजे डोळ्यावर लागलं तर. हा थोडासा मोठा होतोय, पण ठीक आहे, एकदम परफेक्ट आहे लॉंग. बाकी सगळे मोठे साईज. तुला आवडला, तुला पाहिजे आहे, आपण घ्यायचं नको का? किती किती दिसता.
वा हा पण कलर छान आहे. जो तो तू आता हातात घेतला तो कलर चांगला वाटतोय. पण हा खूप मोठा होणार. तो फाटलाय त्याला. कुठे? अरे यार गाईज, हा एकच साईजचा होता आणि हा फाटलाय. सोनू आता का करायचं? आईच लेडीज जीन्स काय त्याच्यामध्ये? बघ ना तिथे गर्ल्सचं आहे ना, प्रिंट गर्ल्सची आहे. तो बघ कुठे चाललाय तो जादू बघ. अभी ते काल आपण दुसरं घालू. ओके गाईज, मी ना आता तव्याच्या सेक्शनमध्ये आले इकडे. तर इथे बघा किती छान आहे. हे एकदम वेट आहे ह्याचं. आणि हे आहे ओन्ली 92 रुपीजला. म्हणजे ह्याच्यामध्ये मी बाबूसाठी मी काहीही बनवू शकते यार. खूप मस्त आहे. सेम आता मी एक घेते. चला, मी आता सगळा छोटूसा असा ऑमलेटसाठी हा छोटासा पॅन घेतला. बघा किती क्यूट आहे यार. आणि फायनली मी पण घेतले. तर आता इथे बघा पावसाळा आहे तर डीमार्टमध्ये सगळे स्टँड वगैरे आहेत. आमच्या येथे केशरी केक पिझ्झाचा 1 hour later. गाईज, फायनली आलो आम्ही घरी आणि सामान सगळं इथे ठेवून दिलं आहे सध्या. नशीब आम्हाला पाऊस नाही लागला. चहा बनवायला ठेवला मस्त अद्रकचा. आणि एक गोष्ट जी घेतली आहे बाबूसाठी ती तुम्हाला दाखवते. बघा, हे त्याच्या खेळण्यासाठी हे बास्केट घेऊन आलो आम्ही. सगळं ह्याच्यामध्ये असते. तिथे आहे ना पूर्ण खाली सगळं रिकामं झालेलं आहे तिथे. आणि ह्या बास्केटमध्ये सगळं आता ठेवून दिलेलं आहे. तसाला मस्तपैकी ना चहा पिऊन घेतो. छान अशी उकळी आलेली आहे. थोडं फ्रेशअप वगैरे होतो. चहा वगैरे पिऊन घेतो. थँक गॉड आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा पाऊस नाही लागला. आणि मी बाबूला पुन्हा रेनकोट वगैरे घालून देतो घातलं होतं. तो घेतला नाही मी. शॉर्ट खूप क्यूट दिसत होतं त्याच्यामध्ये. आणि आल्यावरती पण लगेच काढला. तर हे असं रेनकोट घेतलं त्याला. त्याच्या साईजचं हे एकच होतं ज्याच्यामध्ये ही प्रिंट आहे बार्बीची. बट ठीक आहे, आता नाही भेटलं तर काय करायचं आहे ना सनू. 1 hour later. गाईज, आम्ही आत्ता आलो आहे डिनरसाठी. आणि आता सध्या आहे ना आम्ही जेव्हा बाहेर येतो ना डिनरसाठी तर बाबू आहे ना खूप जास्त आहे ना, काय बोलतात, काय करतो बाळा, आगाऊपणा करतो. म्हणून त्याला गप्प तिथे व्लॉग लावून दिला आहे. हां, मग तो गप्प बसेल आणि त्याच्यासोबत आहे ना तो व्यवस्थित खाईल पण. नाही तर तो खायला पण नाटकी करते जेवण भरवताना. सो आम्ही आमच्या नेहमीच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत भरपूर दिवसांनी. इकडचं ॲम्बिशन्स मला ना खूप आवडतं. आणि काय मागवलं आहेस बाळा तू? चिकन चिल्ली आणि मेन कोर्सला आणि मेन कोर्सला चिकन चिल्ली सॉरी स्टार्टरला आणि मेन कोर्सला चिकन थाली. खूप दिवस त्याला खाल्ले नाही पण खायची. हां, आणि लास्ट टाईम आपण खाल्लं होती ती काय था खाल्लेलं, सुरमई थाळी खाल्लेली. मच्छी नको आता, त्या दिवशी पण महाग खाल्ली. खूप झालं मच्छी. आम्ही आहे ना खूप दिवस झाले ना फिशच खातो आहे. म्हणून विचार केला चिकन थाळी खाऊयात. चला, तर आता आल्यानंतरला शेअर करते तुमच्यासोबत आम्ही काय काय ऑर्डर केलं आणि त्याची टेस्ट कशी आहे ते. थँक गॉड आम्ही जेव्हा डिमार्टला गेलो होतो ना तेव्हा पण पाऊस नव्हता आणि आता आम्ही आलो तेव्हा पण पाऊस नाही आहे. पण बाबूचा रेनकोट मी कॅरी केलं आहे सोबत. ह्याच्यामध्ये इथे पिशवी आहे, ते रेनकोट. आणि आम्हाला एक छत्री घेतले. बट दॅट्स इट. सेफ्टीसाठी असा एक कवर घेतला आहे फोनचा. सोनो काय करतो? व्लॉग बघतो. बघ तुला डिस्टर्ब नको ना करू. त्याला डिस्टर्ब केलं ना मग तो आपल्याला डिस्टर्ब करेल. असा करेल ना माझ्याला घेऊन ते घरी जावं लागेल आपल्याला. खरंच बाबा. है ना अभि? तू शांत बघा अभि. तू ते आपण ते गाणे हे करत होतो ते तू पूर्ण गाणं घेतलं बरोबर. कुठलं गाणं? ते
आपण गाणी बोलत होतो गाडीमध्ये हां तिथे जाताना कसे जाताना त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे मी पण शूट केलेले आहेत माझ्या फोनमध्ये पण होते व्हिडिओ घेतलीच ना ते गाडीमध्ये जाताना ना हां मग केलंय ना ते हां स्वर्गात आकाशी गंगा. दोनच कॅने घेतले अजून किती गाणी बोललो आपण अजून वेळा लागली. तर गाईज आमची चिकन चिल्ली आलेली आहे आणि आम्ही ना हे फर्स्ट टाईम मागवले हा चायनीजचा प्रकार नाही तर आम्ही ते मोस्ट ऑफ थाळीच खातो. तर सागर आता टेस्ट करून सांगेल हा विजिट कर बळा गरम असेल सांभाळ. तू पण खा ना. तू पहिला टेस्ट तर कर. छान आहे. सो हाव इट इज मस्त आहे. टेस्ट चिकन काय चिकन चिल्ली ग्रेव्ही बोलत होता मागवायचं पण ती एवढी खास नाही लागत ड्रायच चांगली लागते म्हणून आम्ही ड्रायच मागवलं आणि आम्ही इकडे चायनीजचा एक पण प्रकार ट्राय केला नव्हता कारण की ह्या हॉटेलचं नावच थाळी आहे तंदूर थाळी. सो हे थाळीसाठी स्पेशली म्हणजे स्पेशलिस्ट आहे पण ह्यांच्याकडे चायनीज फूड पण एक नंबर आहे. स्पेशली तंदूर आहे त्यांचं ना नावच तंदूर आहे त्यांचं. चिकन थाळी आली आहे गाईस त्याच्यामध्ये बघा काय काय चिकन ग्रेव्ही चिकन खरडा इथे चटणी सोलकढी चिकनचे पीस आणि 2 चपाती जे मी थोडंसं खाल्लं आहे. तर आता मी ना हे ग्रीन चिकन ट्राय करते. ग्रीन चिकन आहे हां ग्रीन चिकन एक नंबर आहे. ग्रेव्हीचा थिकनेस बघ ना बाळा असे लाल ग्रेव्ही असणं मला आवडते बघ. तर लिंबू प्यायचं. वाव कशी आहे तिथं वीर चिकनचे पीस खातोय ना वीर. चिकन टिक्का खातोय तू खा असं खातोय तू खा. काही जेवण झालं आणि मस्त आमचा मोजिटो आला आहे व्हर्जिन मोजिटो आणि इथे सागरचं बिल पण आलं आहे. लेट्स ट्राय. मला खूप आवडतो मोजिटो खूप. मी उलटं टाकलं का बरोबर आहे ना. उलटा टाकला असतो असं आहे का सॉरी मी ओके. हळू हळू ॲज युजल एकदम भारी आहे. तू ना पित आहे इथे बघा याचं काय चाललंय बघायचं. बघा ही बडीशॉप घेतली आम्हाला ना ह्या बडीशॉपचं लय टेन्शन येतो. काय करायचं सांगा जरा. बडीशॉप दिसले नाही की आम्ही एडे होऊन जातो. अर्धी बडीशॉप संपवली त्याने. अवीर काय खातो काय खातो बाबा. बडीशॉप अवीर बडीशॉप खातो. हळूहळू लागतं तो ना. असं जोरात असं नाक आपटे बाबा. सोनू असं तर किटकिट का दिसतं ग. A few moments later. काहीच निघालो होतो आम्ही. बाबू इथे बसलाय झरण्यासाठी. घरी निघाली सवीर घरी जायचं ना आता कुठे जायचं घरी. आया चलो मी पण बसते गाडीवरती. आणि 1 मिनिट बाबा चलो लेट्स गो. आम्ही जस्ट बाहेरच्या आधी ना पाऊस पडून गेला होता कारण सीट पूर्ण ओली झाली होती. सागरने पुसली
तर आता पाऊस पडण्याच्या आधी पटपट घरी निघूया. पिशवी घेतली ना, पिशवी घेतली आहे. आणि बाबूला रेनकोट थँक गॉड एकच साईज होतं, भारी भेटलं, पण आम्ही तो घेऊन आले, पण अजून पण त्याचा काही युटिलाइज झाला नाही, होईल पुढे. आणि त्याच्यामध्ये खूपच क्यूट दिसत होता तो. पकडलं बघ कसं काय. चलो बोल पप्पा, पप्पा बोल पप्पा. आता ना बऱ्यापैकी पाणी आहे ना ओसरलं आहे बघा, तरी पण इथे मेन खड्ड्यामध्ये आहे थोडंसं पाणी. ते आलो होतो ना तेव्हा भरलं होतं पाणी ऑलमोस्ट. ब्लू पलच्या इथे पण पाणी भरलं होतं. हे ऑलमोस्ट कमीच झालं आहे ना, कारण की पाऊस ना आता खरंच खूप कमी झाला आहे. कारण की मगाशी भरपूर होता. पण आम्ही आता बाहेर पडलो ना तर आम्हाला तरी लागला नाही आहे. A few hours later. सो गाईज आम्ही आलो घरी आणि तुम्हाला दाखवलंच पूजाने की आम्ही डिनरला वगैरे गेलो होतो, डीमार्टला गेलो होतो. आजचा पूर्ण दिवस एकदम बिझी गेला, पण ठीक आहे, कामं झाली घरातली. आणि अशा तऱ्हेने आजचा आपला असं ब्लॉग होता, खूप दिवसांनी ब्लॉग आलेला. सो असंच आम्हाला प्रेम देत जा आणि आम्ही असं तुम्हाला ब्लॉग दाखवत जाऊ. सो टेक केअर, बाय. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय करा वेल, बाय.